काश्मीरसह अनेक मुद्द्यांच्या दडपणामुळे संरक्षण मंत्रीपद सोडल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले। तसंच दिल्ली हे आपलं कार्यक्षेत्र नसल्याची जाणीव झाल्यानंच गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला असंही पर्रीकर म्हणाले। पणजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मनोहर पर्रीकर बोलत होते। काश्मीरचा मुद्दा सोडवणं हे कठीण काम आहे, त्यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस कारवाईची आवश्यकता असल्याचंही मनोहर पर्रीकर म्हणाले। लातूर जिल्ह्यात एका 21 वर्षीय मुलीनं लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यानं आणि घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। भिसे बाघोली इथल्या शीतल व्यंकट वायाळ या 21 वर्षीय मुलीनं सततची नागपिकी, हालाकीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यानं कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी तिनं सुसाईड नोट लिहून ठेवली आहे। नागपूरमध्ये एका महिला वकिलाची भरवस्तीत पाठलाग करून हत्या करण्यात आली आहे। राजश्री टंडन असं या महिला वकिलाचं नाव असून सुरेंद्रगड परिसरात ही घटना घडली आहे। मारेकरी पाठलाग करत असताना राजश्री टंडन यांनी एका फोटो स्टुडिओचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मारेकऱ्यानं फोटो स्टुडिओत घुसून अनेकांच्या देखत धारधार शस्त्रानं राजश्री टंडन यांची हत्या केली। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून बुलढाणा इथून सुरू होतोय। जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या शिंदखेड राजा इथून या यात्रेला सुरुवात होईल। पहिल्या दिवशी 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत। या दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे। कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपात अडकवणाऱ्या पाकिस्तानचा आडमुठेपणा कायम आहे। भारतानं तीव्र निषेध नोंदवल्यानंतरही पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी पत्रकार परिषद घेऊन कुलभूषण यांना कायद्याप्रमाणे शिक्षा सुनावल्याचं वक्तव्य केलंय। दरम्यान कुलभूषण जाधव यांची केस कुणीही लढणार नाही, लढल्यास त्या वकिलावर कारवाई केली जाईल असा इशारा लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनने दिला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी नागपूरला लॉटरी लागली, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरसाठीच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं। डिजिधनच्या बंपर सोडतीत महाराष्ट्राचे 2 भाग्यवान विजेते लखपती करोडपती झाले। लातूरातील श्रद्धा मेंगशेट्टे या तरुणीनं अवघ्या 1590 रुपयांचा व्यवहार करून 1 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं, तर ठाण्याच्या रागिणी उत्तेकर यांनी 25 लाखांचं बक्षीस मिळवलंय। नागपूरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विजेत्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं। 14 एप्रिलपासून ते पुढच्या 14 ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारनं नवीन एक योजना जाहीर केली आहे। तुम्ही यापुढे भीम ॲपचा वापर करण्यासाठी लोकांना जोडलं, त्यांना भीम ॲपची माहिती दिली तर तुम्हाला सरकारकडून 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीज प्रकल्पातील नवीन ऊर्जा संचांचं लोकार्पण केलं। यावेळी मोदींनी कोराडी थर्मल प्लांटची पाहणी केली, तसंच आधार पे योजनेचीही सुरुवात पंतप्रधानांनी केली। आधार पेच्या माध्यमातून आपला आधार क्रमांक वापरून आता आर्थिक व्यवहार करणं शक्य होणार आहे। 2022 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व गरिबांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। म्हाडा या योजनेतील घरांची निर्मिती करणार आहे। राज्यातील 21 ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प सुरू होणार आहे। मोदींच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला। 36 तासांच्या उपवासानंतर अखेर नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील 300 प्राण्यांना अन्न मिळालं। पगारवाढीचं आश्वासन देण्यात आल्यानं इथल्या कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। तसंच संपानंतर थेट प्राणी संग्रहालयाला लागलेलं कुलूपही उघडण्यात आलं, त्यामुळे अस्वल, वाघ, बिबटे यांची पिंजऱ्यातून काही क्षणासाठी सुटका झाली। समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बळजबरीने जमिनी घ्यायचा प्रयत्न केला तर महागात पडेल असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। नाशिक जिल्ह्यातल्या शेवडी इथं आयोजित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेससाठी बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण केलं जात असल्याचा आरोप सध्या केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर
राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते। नारायण राणेंची सध्या भाजप प्रवेशाबद्दल चांगली चर्चा सुरू आहे, मात्र दुसरीकडे शिवसेनेचे नेते याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। एवढंच काय तर नारायण राणे यांच्याविषयी कोणीही माध्यमांशी बोलू नये असा आदेश सेनेच्या प्रवक्त्यांना देण्यात आला। नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालाय। एका खासगी कार्यक्रमानिमित्त शेलार यांच्याकडे वर्ध्याचे खासदार रामदास तडस आले होते। तडस यांना देण्यात आलेले रूम बदलून व्हीव्हीआयपी सूट देण्यात यावा अशी मागणी शेलार यांनी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांकडे केली, मात्र नकार दिल्यानंतर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। मुंबईतल्या विक्रोळीत मित्रांनीच मित्राला दारू पाजून पट्ट्यानं बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस झाली आहे। राजू भातनूर असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। विशेष म्हणजे सर्व मित्र टेलर आहेत आणि एकत्र राहतात। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणानं पोलिसात तक्रार केली, त्यानंतर मारहाण करणाऱ्या चौघांनाही अटक करण्यात आली। फक्त 2000च्या पैजेसाठी रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवल्याची कबुली अटकेत असलेल्या 5 आरोपींनी पोलिसांना दिली आहे। दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर 25 जानेवारीला 15 फुटी रोडाचा तुकडा ठेवण्यात आला होता। मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसच्या लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे त्यावेळी मोठा अपघात टळला होता। हिंगोली जिल्ह्यातल्या खरबी गावात हळद चोरीच्या संशयावरून पारधी समाजातल्या तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या मारहाणीची क्लिपही सध्या व्हायरल झाली आहे। यातील पांडुरंग पवार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घरी झोपलो असताना 6 जणांनी शेतात नेलं आणि हळद चोरी का केली अशी विचारणा करत झाडाला उलटं टांगून बेदम मारहाण केल्याचा आरोप पांडुरंग पवार यांनी केला। पुण्यातल्या शिरूर तालुक्यात बंधाऱ्यात कार पडल्यानं चौघांचा मृत्यू झालाय। मांडवगण फराटा गावात भीमा नदीवरील बंधाऱ्यात ही घटना घडली आहे। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। अमेरिकी लष्कराकडून अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर टाकण्यात आलेला बॉम्ब हल्ल्याचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात आला। अमेरिकेनं गुरुवारी रात्री तब्बल 11,000 किलोंचा हा बॉम्ब अफगाणिस्तानमधील आयसिसच्या अड्ड्यांवर टाकला। या हल्ल्यात 36 दहशतवादी ठार झाले। उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसंच पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या यापुढील काळात बंद केल्या जाणार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे। कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंधित महापुरुषांबद्दल मुलांना माहिती दिली जाईल असे संकल्प देखील मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात जाहीर केला। जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये यासाठी सैन्यानं नामी उपाय शोधलाय। जवानांच्या गाड्यांना 400 काश्मीरी तरुणांनी घेरलं होतं आणि या परिस्थितीत दगडफेक होऊ नये यासाठी सैन्यानं एका काश्मीरी युवकाला जीप समोर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 9 एप्रिलची ही घटना असून जमावातून बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असं कळतंय। बंगळुरू पोलिसांना एका माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्यात जुन्या नोटांचं घबाड सापडलंय। पोलिसांनी या छाप्यात 500 आणि 1000च्या जुन्या नोटांची बंडलं जप्त केली आहेत। ही रक्कम 40 कोटींच्या घरात आहे। व्ही नागराज असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे। विशेष म्हणजे त्याची पत्नी ही माजी नगरसेवक होती।